ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी वार्षिक परीक्षा म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा 2022 या नुकत्याच जवळ आलेल्या आहेत. फक्त वार्षिक परीक्षा 2022 नाही तर तिथून पुढे सुद्धा हा ऑनलाईन लेक्चर तुम्हाला ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहायला मिळेल. तेव्हा अगदी शेवटपर्यंत पहा. हा ऑनलाईन लेक्चर जरीही आपल्याला 30-35 मिनिटाचा होत असेल तरी तो खूप महत्वाचा आहे. अगदी शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. कारण तुम्ही इयत्ता 9वीचा हा मराठी कृती पत्रिकेचा पेपर सरावासह पूर्ण उत्तरासह पाहिल्यानंतर तुम्हाला याचा जो फायदा आहे तो 10वी परीक्षेला सुद्धा होईल. आणि कृती पत्रिका कशी सोडवावी याचं तुम्हाला निश्चितच एक मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा तुम्हाला मदत निश्चित होऊन जाईल. तेव्हा जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर अगदी 5वी पासून तर 12वी पर्यंतचे प्रथम सत्र, द्वितीय सत्र, बोर्ड पेपर्स, सराव पेपर्स, हे सर्व काही घटक चाचणी या सर्व तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर चला, आज आपण इयत्ता 9वी मराठी कुमार भारती कृतीपत्रिका 2022 सराव पेपर उत्तरासह हा ऑनलाईन लेक्चर आज पाहणार आहोत. तर वेळ यासाठी 3 तास आहे, गुण 80 आहेत. अगदी शेवटपर्यंत पाहत चला. पहिला आहे प्रश्न क्रमांक 1, कृती. पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आता इथे सर्वप्रथम आपल्याला उतार्याचं वाचन करणं क्रमप्राप्त आहे. रंगमंचावरील पडदा दूर झाला, प्रेक्षागृह एकदम शांत झालं, वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले, प्रेक्षागृहातली कुजबुज एकदम थांबली. रंगमंचावरील प्रकाशाच्या झगमगाटात लिली हार्ले एकतानतेने गात उभी असलेली दिसली. तेव्हा साऱ्या प्रेक्षकागृहाची नजर तिच्यावर खिळून आणि वाद्यवृंदाशी जेव्हा तिच्या कंठातले स्वर एकरूप झाले तेव्हा सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले. सुरेल स्वरांची एक अलौकिक तेजोमय साकार झाली. साऱ्या श्रोत्यांचं भान हरपून गेलं. लिली हार्लेचा 5 वर्षाचा धाकटा मुलगा चार्ली विंग मध्ये उभा होता. आपल्या आईच्या गाण्याशी त्याची तंद्री लागली होती. तिच्याकडे प्रेमाने बघत तो निश्चल उभा होता. लिली हार्लेचं गाणं ऐन रंगात आलं आणि तिच्या गोड गळ्यातून तार सप्तकातले स्वर सहजतेने बाहेर पडायला लागले. तिच्या कंठ माधुर्यानं श्रोते डोलू लागले, फुलून गेले. लिली हार्लेच्या तार सप्तकातला तो मधुर स्वरविलास चालला असतानाच तिचा आवाज एकदम चिरकला. काही केल्या कंठातून आवाज फुटेना, स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले. स्वरांनी वाद्यवृंदाची साथसंगत सोडून दिली. काही केल्या काही होईना, बसके स्वर कंठातून बाहेर येईनात. अशा पद्धतीचा हा उतारा दिलेला आहे. या उतार्यावरून काही प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची. पहिली कृती आहे पहा, 2 गुणांसाठी आकलनावरची कृती आहे की लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षागृहावर होणारा परिणाम. कुठला परिणाम झाला प्रेक्षागृहावर? साऱ्या प्रेक्षकांची नजर तिच्यावर खिळून राहिली. सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले. साऱ्या श्रोत्यांचे भान हरपून गेले. अशा पद्धतीने ही कृती पूर्ण केली. यानंतर पुढची कृती आहे पहा, आकृती पूर्ण करा. प्रेक्षागृहातील विपरीत घटना कोणत्या घडल्या त्या 4 स्वरूपात आपल्याला इथे पूर्ण करायच्या. त्याचं उत्तर पाहूया आपण. लिलीचा आवाज एकदम चिरकला आणि तो काही केल्या कंठातून फुटेना, स्वर आतल्यात विरून जाऊ लागले. स्वरांनी वाद्यवृंदाची साथ सोडून दिली, बसके स्वर कंठातून बाहेर येईना. अशा पद्धतीने ही 2 गुणांची कृती पूर्ण झाली. यानंतर 3 गुणांसाठी कृती आहे. कृती 3, स्वमत. प्रेक्षागृहात घडलेला तो विपरीत प्रसंग लिली कथन करीत आहे अशी कल्पना करून तो लिहायचा आहे. उत्तर, त्या दिवशी माझे गाणे रंगात आले होते. माझे खूप चाहते आले होते. त्यांना संगीताचा आनंद भरभरून द्यावा असे मलाच वाटत होते. आनंदाने फुललेले श्रोत्यांचे चेहरे पाहण्यातले सुख मी अनेकदा अनुभवलेलं आहे.
त्या दिवशी सुद्धा मी भरभरून गात होते. श्रोते डोलत होते, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसत होता. मी सुद्धा खुशीत होते. आज सुद्धा मी यशाचा आणखी एक टप्पा गाठणार होते अशी माझी खात्री झाली होती. आणि घडले भलतेच. मधुर स्वरविलास चालू असतानाच अचानक मध्येच माझा आवाज चिरकला. कंठातून आवाजच येईना. स्वरातल्यात विरून जाऊ लागले. स्वरांनी वाद्यवृंदांची साथसंगत सोडून दिली. काही केल्या काही होईना. मी घुसमटले, आतल्या आत कोसळले. इतकी लांछनास्पद स्थिती मी कधीच अनुभवली नव्हती. श्रोत्यांना तोंड दाखवण्याचीही मला लाज वाटू लागली. मी कशी खाली मान घालून विंग मध्ये परतले. अशा पद्धतीचे हे पाहिल्यानंतर प्रश्न एक आहे पुढे. पुढचा एक उतारा वाचायचा आहे आणि मग ह्या कृती पूर्ण करायच्या. पुढचा उतारा वाचूया. दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होते. जोशी, कुलकर्णी, देशपांडे, पाटील व गायावयातील प्रीतम, मात्र त्यांच्यातील एक वेगळंच नाव, प्रीतम लुथरा हे वेगळे नाव माझ्या चटकन लक्षात आले. हजर एक किरकोळ मुलगा उठून उभा राहिला. किडकिडीत अंगकाठी, राया गेलेला युनिफॉर्म आणि खांदे पडून दीनवाने शव चेहऱ्यावर असलेला प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकत मी पुढचे नाव उच्चारले. त्या वर्गाला मी पहिल्यांदाच वर्ग शिक्षका म्हणून शिकवत होते. ते वेगळे नाव म्हणूनच माझ्या लक्षात राहिले. असे तसे दिवस गेले उमजत आणि मला तो उमजत चालला की अगदी एकलकोंडा, अबोल, कुणाशी न मिसळणारा असा मुलगा. तो कधीही कुठल्याही उपक्रमामध्ये भाग घेत नाही. कसा बसा काठावरती पास होतो. वर्गात शिकवताना खूपदा खिडकी बाहेर आकाशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत राहतो. एकदा त्याच्या निबंधात इतक्या चुका निघाल्या की मी त्याला थांबवून घेतले आणि म्हटले, नीट मराठीही लिहिता येत नाही तुला? तुझ्या आईवडिलांना मला ताबडतोब भेटायला सांग. तू दिवसेंदिवस आळशी होत चाललायस. तुझ्या पालकांना तुझा बेजबाबदारपणा कळायलाच हवा. साधे शब्द लिहिता येत नाहीत. घाबरत अडखळत एक एक शब्द उच्चारत धीर एकवटून बोलल्यासारखा प्रीतम म्हणाला, बाई, माझे वडील सैन्यात जवान आहेत. ते दूर सरहद्दीवर असतात. 4 वर्षापूर्वी माझी आई वारली. मग मी त्यांच्याबरोबर 1 वर्ष बंगालमध्ये होतो. त्यापूर्वी मी पंजाबीत शिकलो. अशा पद्धतीचा हा उतारा आहे. या उतार्यावरून आपल्याला काही कृती पूर्ण करायच्यात. पहिली कृती आहे 1 गुणांसाठी. कारणल्या प्रीतमला मराठी येत नसे, कारण जन्मल्यापासून प्रीतम महाराष्ट्राबाहेर होता. त्या वर्षी तो प्रथमच महाराष्ट्रात आला होता, म्हणून त्याला मराठी येत नव्हतं. त्यानंतर प्रतिक्रिया. प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया काय आली? प्रीतमच्या निबंधातील चुका बघितल्यावर बाईंनी त्याला थांबवून घेतले आणि आई वडिलांना घेऊन यायला सांगितले. त्यानंतर पुढची कृती आहे तुलना करा. शाळेतील प्रीतम आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम या दोन्ही मधली तुलना करायची. पहिला शाळेतील प्रीतम किरकोळ, किडकिडीत अंगकाठी असलेला, खांदे पाडून उभा असलेला, रया गेलेला युनिफॉर्म घातलेला प्रीतम. एकलकोंडा, घुमा, कुणाशी न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा प्रीतम. अशी शाळेतील प्रीतमची माहिती घेतली. आता आपण लेफ्टनंट झाल्यानंतर प्रीतमची माहिती घेऊ. खूप देखणा, भरदार, स्वतः बाई त्यांच्या खांद्याच्या खाली येत होत्या. आत्मविश्वासाने वावरणारा, स्वतःला काय वाटते याचे स्पष्ट भान असणारा, NDA सारख्या परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम. अशी दोन्हींमधली तुलना करता येईल 2 गुणांसाठी. यानंतर स्वमतासाठी कृती आहे 3 गुणांची. माणसाचे व्यक्तिमत्व त्याच्या भोवतालच्या परिसरावर अवलंबून असते. हे विधान प्रीतम लुथरा याच्या आधारे स्पष्ट करा. प्रीतम लुथरा हा 7 वर्षाचा मुलगा. 4 वर्षापूर्वी त्याची आई वारली, म्हणजे त्यावेळी तो केवळ 3 वर्षाचा होता. आईचे प्रेम आणि तिचा आधार त्याला लाभलाच नव्हता. त्यात भर म्हणजे त्याचे वडील सैन्यात, ते नेहमी सरहद्दीवर, त्यांचाही त्याला सहवास लाभलेला नाही. आई वडिलांच्या सुरक्षित छत्रछायेत त्याला वावरायलाच वेळ मिळालेला नाही. कधी बंगाल, कधी पंजाब अशा भिन्न वातावरणात राहावे लागले. दुसरीत असताना तो महाराष्ट्रात आला. अशा परिस्थितीमुळे तो सतत बुजरा राहिला. तो कोणात मिसळत नसे, कोणत्याही उपक्रमात भाग घेत नसे. वर्गात शिकताना खूपदा खिडकी बाहेर रिकाम्या आकाशाच्या तुकड्याकडे एकटक पाहत राहायचा. तो एकलकोंडा, घुमा, अबोल
बनला होता. मुक्तपणे खेळणारा बागडणारा बालक न राहता तो चारही बाजूंनी दबलेला, मनातून खचलेला बालक बनला होता. हे केवळ त्याच्या बाह्य परिस्थितीमुळे घडलं होतं. याचा अर्थ माणसाच्या भोवतालची परिस्थिती माणसाला घडवत असते. अशा पद्धतीने आपण स्वमत लिहिलं. यानंतर पुढे एक उतारा वाचायचा आहे आपल्याला. हा उतारा वाचायचा आहे, त्यानुसार अपठित उतारा आहे आणि त्यानुसार आपल्याला कृती सोडवायच्या. आपले जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी असावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते, पण तसं होत नाही. उलट सर्वत्र पाहिले असता दुःख मनभर, सुख कणभर असाच अनुभव येतो. पण असे का होते याचा विचार माणूस करत नाही. माणसाच्या जीवनात सर्व समस्या निर्माण होतात. त्याच्या मागे अहंकार हा राक्षस असून तोच सर्व समस्यांना कारणीभूत असतो. हा अहंकार डोळ्यांना दिसत नाही, स्वतःजवळ आहे हे कळतही नाही. कारण सूक्ष्म स्वरूपातही तो असतो, स्थूल स्वरूपातही असतो. जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे, ज्ञान प्राप्त होणे कठीण व समाधान मिळणे त्याहूनही कठीण असतं. म्हणून माणसे अहंकाराचा फुगा कळत न कळत फुगतच असतात. अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार, ज्याचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा व सुखाचा साक्षात्कार होणं शक्य नाही. म्हणून माणसाला सुखी व समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवणं शिका. अशा पद्धतीने आपण हा उतारा पाहिलेला आहे. याच्यावरून काही कृती सोडवायच्या. पहिली कृती आहे 2 गुणांसाठी. पहिली कृती आहे अहंकार, त्याचे दुष्परिणाम लिहायचे 4. ही कृती आपल्याला उत्तरामध्ये अशी लिहिता येईल. ज्ञान प्राप्त होणे, पहिल्या याच्यामध्ये लिहा ज्ञान प्राप्त होणे. अहंकारामुळे समाधान मिळत नाही. दुसऱ्या याच्यामध्ये लिहा माणसे अहंकाराचा फुगा फुगवतच राहतात आणि अहंकारामुळे अज्ञान मिळते माणसाला. ज्ञान मिळत नाही म्हणजे काय मिळतं? समाधानही मिळत नाही, अहंकार मिळतो. तर अशा पद्धतीने पहिली कृती आपण 2 मार्काची सोडली. दुसरी कृती दिली पाहिजे अहंकाराला ताब्यात ठेवण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते गुण जोपासावे, कोणते दोष दूर ठेवावे ते लिहायचंय. अहंकार ताब्यात ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तराच्या लोकांशी संपर्क ठेवा. आयुष्यात असा कोणीतरी व्यक्ती हवाच की ज्याच्या पुढे आपण नतमस्तक होऊ आणि आपला सर्व अहंकार गळून पडेल. अहंकारात ताब्यात ठेवण्यापेक्षा तो बाळगूच नाही. यासाठी स्वतःला कधी परिपूर्ण समजू नये. नेहमी समोरील व्यक्तीचा आदर करायला शिका, हे आपण लक्षात ठेवावं. यानंतर प्रश्न 2 आहे. पुढील एक कविता वाचायची आणि सूचनेनुसार कृती करायच्या. तर कविता आहे आपुले जगणे आपुली ओळख, उपरे अर्धे जोडू नको. देव होऊनी उजळ जगाला, दिवा होऊनी उजळ जगाला, चाकू होऊन कापू नको. नित्य घडावे वाचन लेखन, क्षण कार्याविन दौडू नको. नित्य पर्वाच्या व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको. पावित्र्याची पांगर वसरे होऊन पटकुर पसरू नको. शोभे होऊ नये श्रेष्ठ स्वच्छता, आदी मंत्र हा विसरू नको. नम्र व्हावे सामने पहावे, उगा कुणास्तव अडी नको. उगा कुणाला खिनवायला करू तयार करू कडी नको. नको फुकाची हाजी हाजी, लोचट बुळचट काही नको. नको उदात काही, ताठर माथा मुळी नको. पेल शक्तीने गोवर्धन तू कस होऊनी छळू नको. नको उगाच वाद परंतु कुणी धमकावता पळू नको. आपुल्या आपुल्या दुःखासाठी नैनी अश्रू ठेवू नको. पण दुसऱ्या स्तव वाहू करुणा व्यर्थ कोरडा राहू नको. तुडवीतराने खुशाल जावे नव्या पंथाला भिवू नको. ज्यावर श्रद्धा प्राणातून ते केल्याविन राहू नको. जेथे वाटा तेथे काटा, उभा भेद धरून अडू नको. करता हिम्मत जगात किंमत, भेकड गुळमुळ रडू नको. कर्तृत्वाचे घडवे वेरूळ, कर्तव्याला मुकू नको. माते स मातीचे देणे फेडायला चुकू नको. अशा पद्धतीची या काव्यपंक्ती आहेत. आपले जगणे आपली ओळख, त्यावरून काही कृती आपल्याला करायच्या. मानवाने करायच्या गोष्टी आणि मानवाने टाळायच्या गोष्टी अशा 2 या कोष्टकामध्ये लिहायच्या 2 गुणांना. पुढे उत्तरामध्ये आपण पाहू. मानवाने करायच्या गोष्टी. दिवा होऊन जगाला उजळावे. पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत. नम्र राहावे, सौम्य पाहावे, दुसऱ्यासाठी करुणा असावी. या मानवाने करायच्या गोष्टी. आता मानवाने टाळायच्या गोष्टी. एक क्षणही कार्याविना दौडायचा नाही. कुणा बाबतीतही मनात आडी ठेवायची नाही. उगाच कुणाला खिजवायचं नाही. हांजी हांजी करायची नाही. अशा पद्धतीचे फरक आहे 2 गुणांसाठी. यानंतर पुढची कृती आहे 2 गुणांसाठी. आकृती पूर्ण करा. जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित
कराव्यात अशा कृती. कोणत्या कृती केल्या पाहिजेत? जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी वाचन, लेखन, परवचा आणि व्यायाम अशा 4 गोष्टी नियमित केल्या पाहिजेत. यानंतर पुढे अभिव्यक्ती आहे. आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी यासाठी पाळायची जी पथ्य म्हणजे नियम आहेत ते कवितेच्या आधारे लिहायचे. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. आपल्या वर्तनातून आपली ओळख जगाला होत असते. त्यासाठी जगताना काही पथ्य पाळणं आवश्यक आहे. एकही क्षण कार्याविना वाया दौडू नये. कार्यरत असावे. पावित्र्याचं वास्तव्य मनात असावे. नम्रतेचे वर्तन असावे. दुसऱ्यांना खिजवून त्रास देऊ नये. उदात्त विचार मनी बाळगावेत. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे हे मनी ठसवावं. वाद भांडण करू नये. उलट दुसऱ्याबद्दल मनात अपार करुणा असावी. उत्तम मूल्यांवर निष्ठा ठेवून संकटाचा मुकाबला करावा. न घाबरता धैर्यानं हिमतीने आयुष्य कंठावे. स्वकर्तृत्वाने वेरुळासारखे शिल्प उभारून मातृभूमी माता यांचे उपकार फेडावेत. तर अशा पद्धतीने ही कृती 3 गुणांसाठी आपण पाहिलेली. यानंतर पहा, एक कविता आहे, 2 कविता दिलेल्या आहेत इथे. महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया आणि वनवासी या दोन्हीपैकी एका कवितेवर खालील ज्या मुद्द्याच्या आधारे कृती आहेत त्या सोडवायच्या. प्रस्तुत आता पहिली पाहू आपण. प्रस्तुत कवितेचे कवी महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया याचे कवी आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. हे उत्तर. दुसऱ्या मुद्द्याचं उत्तरीने 1 गुणांसाठी प्रस्तुत कवितेचा विषय. या महाराष्ट्र गौरवगीतात शाहिरांनी महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, इथले नरवीर, मराठी मनाचा स्वभाव याची ओजस्वी शब्दात ओळख करून दिलेली आहे. आता कवितेतून मिळणारा संदेश. शिवरायांच्या कर्तृत्वाने गाजलेल्या महाराष्ट्र भूमीला वंदन करणं, तिचा पांग फेडणं हे कर्तव्य आहे, असा संदेश या कवितेतून दिलेला आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचं स्मरण करून मराठी मनाची एकजूट कायम ठेवावी ही शिकवण याच्यामधून दिलेली आहे. अशा पद्धतीने 4 गुणांसाठी आपण ही कृती पाहिलेली आहे. यानंतर रसग्रहणासाठी कृती दिलेली आहे. महाराष्ट्र मंदिरापुरती पाजळे यशाची ज्योती, सुवर्णधरा खालती नीलंबर भरले वरती, गड पुढे पवाडे गाती भुशवी तिला महारथी. तर इथे उत्तर 3 मुद्द्यांमध्ये रसग्रहण लिहावं लागतं. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य. त्यामध्ये पहिला मुद्दा येतो पहा. महाराष्ट्र ही कर्तृत्वाची भूमी आहे, तिचे उपकार फेडण्यासाठी जीव कुर्बान करून टाका असे आवाहन शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलंय. ओजस्वी शब्दामध्ये महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचं स्मरण, मराठी मनाची दृढ एकजूट हा आशय प्रत्येकारी शब्दात मांडलेला आहे. त्यानंतर काव्य सौंदर्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर आवाहन करतात की महाराष्ट्र भूमी एक पवित्र मंदिर आहे आणि या मंदिरापुढे वीर पुरुषांनी आहुती दिल्याने यशाची ज्योती जळत आहे. महाराष्ट्र ही सोन्याची भूमी व त्यावर निळ्या आकाशाची छत धरले आहे, म्हणजेच ही नररत्नांची खाण आहे व त्यावर तारकांची छाया आहे. सर्व किल्ले महाराष्ट्राच्या यशाचे पोवाडे गात आहेत. या भूमीला रती महारथी देशभक्तांनी सजवलेला आहे. अशा पद्धतीने त्यानंतर भाषिक वैशिष्ट्य. तिसरा मुद्दा, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर हे महाराष्ट्राचं गौरवगीत ओजस्वी शब्दकडे साकार केलेले. भावस्फुरण पावतील अशी आव्हानात्मक भाषेची वीण आहे. योग्य यमकांचा वापर करून गेयता आणलेली आहे. या सत्यास्तव मैदानी शिंग फुकाया अशा सुभाषित प्रचूर भाषेचा बाज कायम ठेवला आहे. वीर श्रीयुक्त शब्दरचनेतून संपूर्ण कवितेत वीररसाचं दर्शन होतं. महाराष्ट्रास्तव लढण्याचं आव्हान काळजाला भिडतं. अशा पद्धतीने 4 गुणांसाठी हे 3 मुद्द्यांमध्ये रसग्रहण करायचंय. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषा सौंदर्य. यानंतर विभाग 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा विभाग आहे. एकूण 6 गुणांसाठी विचारला जातो. 3 कृती दिल्या जातात, पैकी 2 सोडवायच्या असतात. तर 3ही आपण इथे पाहणार आहोत. शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते, याविषयी तुमचं मत लिहा. विविध मासिकामधून, वर्तमानपत्रामधून पुरवण्यांच्या द्वारे शब्दकोडी सर्रास दिली जातात. शब्दकोडं सोडवल्यामुळे अनेक जुने नवे शब्द कळतात. आपली शब्द संपत्ती वाढते, त्यामुळे बुद्धीत भर पडतेच, पण आपल्याला शब्दांचा अर्थ छटा माहित होऊन आपलं ज्ञान वाढतं. शब्दसमूहासाठी एक शब्द, एका शब्दांचे भिन्न अर्थ, प्रतिशब्द व विरुद्धार्थी शब्द यांचा बहुमोल खजिना लुटता येतो. म्हणून जंगल या शब्दाला अरण्य, वन, रान, कानन, विपिन असे बहुपर्यायी शब्द आपल्याला कळाल्यामुळे आपण शब्द संपन्न होतो. म्हणून शब्द कोडे सोडवताना गंमत येतेच.
शिवाय बौद्धिक व मानसिक निर्मळ आनंदही मिळतो. कालानुरूप शब्दांच्या अर्थ कशा रुंदावल्या व फैलावल्या याची जाण शब्दकोड्यांमुळे येते. अशा प्रकारे शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढीस लागतं. यानंतर दुसरं आहे विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात आलेले फायदे. आपल्याला माहित नसलेल्या विषयांची सांगोपांग माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपल्याला मदत करत असतो. त्या विषयाच्या अनुषंगाने आलेले संलग्न विषय कळतात व विषय साखळीमुळे त्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते. आपले ज्ञानाविषयीचे कुतूहल शमविण्याचे विश्वकोश एक उत्तम साधन आहे. विश्वकोश पाहण्याने आपले जागतिक ज्ञान क्षेत्राचे क्षितिज विस्तारते. आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळते. मराठी विश्वकोश हाताळल्यामुळे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळते व आपल्या ज्ञानविषयक गरजा भागल्या जातात. यानंतर पुढे आपल्याला पाहता येईल की तिसरे जे आहे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी उपलब्ध असलेले विविध ऍप्स कोणते आहेत आणि त्याचा वापर आपण कसा करावा याविषयीची माहिती. तर सध्या प्रत्यक्ष आर्थिक व्यवहारापेक्षा ऑनलाईन पर्यायाला प्राधान्य दिलेलं आहे. ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ऍप मोबाईल नंबर सोबत लिंक केले जातात, त्यामुळे वापर सोयीस्कर झालेला आहे. तेज नावाचं ऍप्स आहे. गुगलचं ऍप्लिकेशन असून युपीआय पेमेंटसाठी वापरल्या जाणाऱ्या ऍप्लिकेशन मध्ये वरच्या क्रमांकावर आहे, कारण हे ऍप जास्त प्रमाणात वापरलं जातं. 6.7 कोटीपेक्षा अधिक ग्राहक दर महिन्याला हे ऍप्लिकेशन वापरतात. त्यानंतर दुसरं आहे सर्वांच्या परिचित असलेलं फ्लिपकार्ट या कंपनीनं फोनपे हे ऍप विकत घेतलेलं आहे. फोनपे या ऍप्लिकेशनची युपीआय पेमेंटसाठी येस बँक बरोबर पार्टनरशिप आहे. जिओ मनी, फ्रीचार्ज आणि एअरटेल मनी यांची वॉलेट सुद्धा यामध्ये ऍड करून या वॉलेटमध्ये सहजपणे व्यवहार करता येतो. त्यानंतर भारतामध्ये डिजिटल पेमेंटची सुरुवात करण्यामागे पेटीएम या ऍप्लिकेशनचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. या ऍप्लिकेशन मध्ये युपीआय बरोबरच ई वॉलेटची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. रुपे व्हर्च्युअल डेबिट कार्ड हे पेटीएम पेमेंट बँक बरोबर लिंक करता येतं. तर फ्री रिचार्ज हे सुद्धा युपीआय पेमेंट ऍप सुद्धा सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ऍप्लिकेशन पैकी एक आहे. म्हणून वेगवेगळे ऍप्लिकेशन सवलती ऑफर्समुळे हे ऍप अधिक लोकप्रिय आहे. त्यानंतर पे झेप बाय एचडीएफसी बँक यांचं सुद्धा एक आहे. त्यानंतर पॉकेट्स बाय आयसीआयसीआय बँक यांचं सुद्धा युपीआय आणि ई वॉलेट अशा दोन्ही सुविधा असलेले ऍप्लिकेशन सर्वात आधी आयसीआयसीआय बँकेने उपलब्ध करून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे ऑनलाईन व्यवहारासाठी उपलब्ध असलेले वेगवेगळे ऍप्स पाहिले, त्याचा वापर पाहिला कसा करावा. त्यानंतर हे 3 झाल्यानंतर पुढचं आहे व्याकरण घटकावर आधारित कृती सोडवा. आधी ते व्याकरण घटकावर आधारित कृती आहे. पहिली कृती आहे पहा की खालील ओळीतील उपमेय उपमान ओळखून अलंकार सांगायचा आहे. फकीरा म्हणजे वारणेचा वाघच. आता इथे उपमेय आहे फकीरा, उपमान आहे वारणेचा वाघ आणि अलंकार आहे रूपक अलंकार. दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे. यानंतर पुढचा आहे पुढील ओळीतील मात्रा मोजून वृत्त ओळखा 2 गुणांसाठी. आता मात्रा मोजायचे आणि वृत्त ओळखायचंय. आधी ते कवितेची चरण दिलेलं आहे. घोष होता ज्ञानबा तुकाराम, रावळाची वाटही सखाराम. तर घोष होता ज्ञानबा तुकाराम या आणि त्या खाली रावळाची वाटही सखाराम. तर रावळाची ही वाट सुखाराम याचे आपण मात्रा टाकलेले आहेत पहा. राची 2 आहे, उची 1 आहे, राची 2 2 2 2 1 1 2 2 2 अशा आहेत. याच्यावरून हे मात्रा वृत्त ओळखायचं आहे. त्यानंतर पुढचा आहे पहा पुढील शब्दांचे मूळ शब्द व सामान्य रूप ओळखा. तर पहिला आहे शक्तीने, याचा मूळ शब्द आहे शक्ती आणि सामान्य रूप सुद्धा शक्ती आहे. दुसऱ्यासाठी याचा मूळ शब्द आहे दुसरा आणि सामान्य रूप आहे दुसऱ्या. त्यानंतर पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ लिहा. रया जाणे, शोभा जाणे. 3 पर्याय दिलेले त्यापैकी पहिला शोभा जाणे. संजीवनी मिळणे, तर जीवदान मिळणे हे बरोबर आहे, अधोरेखित केलेलं आहे. त्यानंतर भाषिक घटकावर आधारित कृती आहे. समानार्थी शब्द लिहायचे. दिवा त्याचा समानार्थी शब्द येतो दीप. नयन त्याचा समानार्थी शब्द येतो डोळे. विरुद्धार्थी शब्द लिहा. श्रेष्ठ त्याचा विरुद्धार्थी येतो कनिष्ठ. नम्र त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो उद्धट.
अशा पद्धतीने एक एक गुणांसाठी या कृती आहेत. त्यानंतर एक वचन लिहा, वस्त्रे, वस्त्र, वाट, वाट. त्यानंतर गटात न बसणारा शब्द लिहा, काटा, वाटा, फाटा, पाटा, गोटा. तर यामधला वाटा हा शब्द वेगळा आहे. त्यानंतर शक्ती, भक्ती, सामर्थ्य, बळ, जोर. तर शक्ती, सामर्थ्य, बळ, जोर हे एकच आहे, भक्ती हा वेगळा आहे. म्हणून गटात न बसणारे हे दोन शब्द आपण एक गुणांसाठी. त्यानंतर अचूक शब्द ओळखा, कर्तृत्व 2 नंबरचा बरोबर आहे. खालच्या ओळीत गोवर्धन, गेवर्धन आणि गोवधर्ण, तर त्यामधला पहिला गोवर्धन हा बरोबर आहे. असे एक गुणांसाठी आहे. त्यानंतर पुढची कृती आहे, पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांचं मराठी अर्थ लिहायचे. पहिला आहे जनरल मीटिंग, त्याला सर्वसाधारण सभा असं म्हणतात. आणि बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे वास्तविकता प्रमाणपत्र. त्यानंतर वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. तो म्हणाला, बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती. तर याच्यामध्ये पहिलं स्वल्प विराम आहे आणि जे डबल दुहेरी अवतरण चिन्ह सुद्धा त्यामध्ये आहे. असे दोन चिन्ह आहेत. त्यानंतर पुढील शब्द आकार विल्हेनुसार लिहायचा आहे. तर आकार विल्हेनुसार सामर्थ्य, शक्ती, बळ, जोर. आकार विल्हेनुसार जोर, बळ, शक्ती आणि सामर्थ्य असे लागतात, एक गुणांसाठी आहे. यानंतर विभाग 5 आहे विद्यार्थी मित्रांनो. विभाग 4 झाल्यानंतर 5वा आहे प्रश्न 5. पुढील जाहिरात वाचा आणि दिलेल्या सूचनानुसार कृती करा. 6 गुणांसाठी हे आहे. इथे पत्र लेखन करायचंय. 2 पैकी 1 पत्र लिहायचंय. पहा, विद्यार्थी प्रतिनिधी या नावाने पुस्तकाची मागणी करणारं पत्र किंवा दुकानातून सवलत मिळवण्यासाठी प्रतिनिधी या नात्याने विनंती पत्र, असं दोन्ही पैकी 1 पत्र लिहायचंय. आणि पहा, आपण इथे लिहिलंय दिनांक 28 फेब्रुवारी 2022, सरस्वती ग्रंथ भांडार, दुकान नंबर 19, चाटे स्कूल रोड, सातारा परिसर, औरंगाबाद 431003. विषय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत. महोदय, श्री मी लालबहादूर शास्त्री विद्यालय सातारा शाळेचा ग्रंथालय प्रतिनिधी ग्रंथपाल या नात्याने आजच्या दैनिक वर्तमानपत्रामध्ये आपल्या विद्यालयाची जाहिरात वाचली. पुस्तकालयाची आपली शिवजयंती निमित्त देण्यात आलेली खास सवलत प्रशंसनीय आहे. जाहिरातीमध्ये शिवजयंती निमित्त देण्यात आलेली पुस्तक खरेदीवरची खास सवलत पाहून आम्ही आपल्या पुस्तकालयातून काही पुस्तके खरेदी करू इच्छित आहोत. पत्रासोबत काही निवडक पुस्तकांची यादी पाठवत आहे. आशा आहे की ही सर्व पुस्तके आपल्याकडे उपलब्ध असतील. कळावे आपला नम्र अ.ब.क. लालबहादूर शास्त्री विद्यालय सातारा 431120 आणि खाली ईमेल लिहायचा आहे. ईमेल लिहायचा तिथे abc@gmail.com असा लिहायचा आणि खाली पुस्तकाची यादी. अशा पद्धतीने पुस्तकाची यादी लिहिलेली आहे. ययाती 27 पुस्तकं, 20 खांडेकर, 3000 टाके, 30 सुधामूर्ती यांचं गुलामगिरी, ज्योतिराव फुले यांचं 35 पुस्तकं, नग झोंबी 9 आनंद यादव. सवलत वजा करून येणारी एकूण देय रक्कम शाळेच्या अधिकृत फोन नंबर किंवा ईमेलवर कळविण्यात यावी. फोन नंबर, ईमेल. अशा पद्धतीने आपण हे पत्रलेखन केलेलं आहे 6 गुणांसाठी. यानंतर खालीलपैकी कोणते 2 कृती सोडवायच्या 10 गुणांसाठी, म्हणजे 5-5 गुणांसाठी या कृती विचारल्या जातात. पुढे दिलेल्या शब्दावरून आकर्षक जाहिरात तयार करा. शब्द छत्री, रेनकोट, पाऊस याच्यावरून म्हणजे छत्रीची आणि रेनकोटची जाहिरात करायची. इथे जाहिरात तयार केली आपण. पूर्ण पाहून घ्या. सेल सेल सेल, पावसाळा आला, सोबत सेलचा धमाका घेऊन आला. रेनकोट छत्री खरेदीसाठी ग्राहकांचे सगळ्यात आवडते दुकान सोनम शॉपिंग सेंटर. लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी आमच्याकडे उत्तम दर्जाच्या विविध रंगाच्या डिझाईनच्या छत्र्यावर रेनकोट मिळतील. आमच्याकडे पावसाळी सँडल व गम सुद्धा वाजवी दरात मिळतील. 2 छत्रीच्या खरेदीवर 1 छत्री मोफत, रेनकोट खरेदीवर 25% पर्यंत सूट. वाट कसली पाहता, लवकरच आमच्या दुकानाला भेट द्या. दूरध्वनी क्रमांक, पत्ता सावरकर मार्ग, शिवाजी पुतळ्यासमोर, नगर 2324. अशा पद्धतीची जाहिरात आहे. या जाहिरात लेखनला 5 गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो. यानंतर ही जाहिरात लिहिल्यानंतर पुढचा आहे बालमित्र चित्रकला स्पर्धेमध्ये चिरंजीव अमित किंवा कुमारी अमित घोलप ही राज्य पातळीवर प्रथम क्रमांक आलाय. त्याची मुलाखत घेण्यासाठी
मुलाखत तयार करा. चित्रकला स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारी अमित घोलप हिची मुलाखत. अमित, राज्य पातळीवर चित्रकला स्पर्धेत तुला पहिला क्रमांक मिळाला, याबद्दल तुला काय वाटतं? या स्पर्धेसाठी तू कशा प्रकारे तयार केलीस? अशी प्रश्नावली तयार करायची अगोदर. सर्व केलेले बा. तुला चित्रकलेत आवड कधी पासून निर्माण झाली? चित्रकला करण्यासाठी तुला कोणाकडून प्रेरणा मिळते? चित्रकलेत तुला घरातील कोणाकडून मदत मिळते? चित्रकला शिकवण्यासाठी तू कोणते कोचिंग क्लास लावलेले आहेत? तू चित्रकलेत सराव किती वेळासाठी करते? तुझ्या मित्रमैत्रिणींना तू कोणता संदेश देशील? अशी प्रश्नावली तयार करायची आणि नंतर त्यावरून मुलाखत तयार करायची. नमस्कार, पातळीवर प्रथम क्रमांक, राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल, शाळेतील चिरंजीव मिळालेलं आहे बक्षीस, त्याबद्दल शतशः अजून जाणून घेऊया. शाबासकीबद्दल प्रश्न. अमित, राज्य पातळीवर आयोजित चित्रकला स्पर्धेत तुला पहिला क्रमांक मिळाला, याबद्दल तुला कसं वाटतं? मी आज अत्यंत खुश आहे. इथे इतके कष्टाचे मला योग्य ते चीज मिळालं. या प्रश्न तू कशा प्रकारे तयारी केलीस? उत्तर. मी अक्षय कोचिंग क्लासेस जॉईन केलेला आहे. दररोज वेगवेगळ्या चित्रांचा सराव केलेला आहे. पुन्हा प्रश्न आहे पहा, या विजयाचं श्रेय तू कोणाला देणार? तो उत्तर आहे माझ्या वडिलांना. माझी चित्रकलेत आवड नव्हती, ती बाबांमुळे तयार झाली. अशा पद्धतीचे प्रश्न उत्तर आपण घेतलेले आहेत. त्यानंतर असे सर्व प्रश्नांची उत्तरं घ्यायची. पुढे दिलेले आहे पापा 5 गुणांना पुन्हा दिलेले शिक्षकांनी कथालेखन तयार करतात. ती लोभी किंवा धूर्त मैत्री. याच्यावरून एका गावात एक कुत्रा होता. तो खूप लोभी होता. गावातील इतर कुत्रे आणि इतर प्राणी या लोभाशी परिचित होते. त्याच्या वाईट सवयीमुळे कोणत्याही प्राण्याला त्याच्याशी मैत्री करायची नव्हती, म्हणून इतर सर्व कुत्रे एकमेकांशी वाटून खात. पण हा कुत्रा त्याच्या लोभामुळे नेहमीच वेगळा आणि एकटा होता. खाण्यापिण्याच्या सर्व गोष्टीचा आनंद घ्यायचा, यामुळे त्याने त्याचे जुने मित्रही त्याचे शत्रू बनलेले होते. असेच दिवस एकामागून एक जात गेले. कुत्र्याला गावात कुठेतरी हाड मिळाले. हाड पाहून तो खुश झाला आणि तो दातामध्ये दाबून जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. त्याला जंगलात जाऊन संपूर्ण हाडाचा आनंद एकट्याने घ्यायचा होता. तो हाडाची गोड स्वप्ने विणत चालला होता. वाटेत एक नदी होती, त्यावर एक पूल बांधला होता. त्याला हा पूल ओलांडून जंगलाच्या दिशेने जायचा. तो पुढे गेला आणि पूल ओलांडू लागला. जेव्हा त्याने नदीच्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले, त्याला माहित नव्हतं की ही त्याची स्वतःची सावली आहे. त्याला वाटलं की पाण्यात दुसरा कुत्रा आहे आणि त्याच्या तोंडात त्याच्यासारखंच हाड आहे. हे बघून त्याच्या मनात लोभ आला आणि त्याने डोकं वर काढलं आणि त्याच्या मनात आलं की या दुसऱ्या कुत्र्याचं हाड देखील काढून घेतलं तर 2 हाडाचा आनंद घेता येईल. म्हणून या विचारातच त्याने मन चक्रावून गेला आणि त्याने ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा विचार केला. त्याला दुसऱ्या कुत्र्याचं हाड हिसकावण्याची घाई झाली. त्याने त्याच्या सावलीकडे पाहिलं आणि त्याने दुसऱ्या कुत्र्याला भुंकण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील हाड पाण्यात पडलं. हाड पाण्यात पडताना पाहून कुत्र्याचं स्वप्न भंगलं आणि तो हाडाच्या आठवणीतच आपली लाळ टिपत राहिला. आता पश्चाताप करण्याशिवाय त्याच्याकडे काही नव्हतं, कारण आता त्याला समजलं की लोभ कोणाचंही भलं करत नाही. लोभाचे नेहमीच वाईट परिणाम होतात. म्हणून त्याला स्वतःचा खूप राग आला. तो त्याच्या जुन्या मित्राकडे गेला आणि त्याला वाईट वर्तनाबद्दल त्याची माफी मागितली आणि स्वतःशी वचन दिलं तो पुन्हा कधीही लोभी होणार नाही. याच्यातून शिक्षा काय घ्यायची? ती तात्पर्य ही कथा आपल्याला शिकवते की लोभ ही एक वाईट शक्ती आहे आणि लोभाचे नेहमीच वाईट परिणाम होतात. म्हणून आपण कधी लोभी होऊ नये आणि सर्वांशी नीट वागावे. 5 गुणांसाठी होती ही कृती. त्यानंतर निबंध लेखन आहे 8 गुणांसाठी. 3 दिलेले असतील, त्यापैकी 1 लिहायचं. पहा, मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ, वृक्षाचे आत्मकथन, मी पक्षी झाले तर, किंवा मी पक्षी झालो तर. इथे मी पक्षी झालो तर हे निबंध लिहिलेला आहे. मागील आठवड्यात आमची शाळेची सहल गेली. आम्ही लांबचा प्रवास करून आल्यामुळे मला कंटाळा आला. मी खूप थकलो होतो, म्हणूनच मला झोप येत होती आणि झोपता माझ्या मनात एक कल्पना आली की मी पक्षी झालो तर. ही झाली प्रस्तावना विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रत्यक्ष निबंधाला सुरुवात करायची, म्हणजे अगोदर प्रस्तावना लिहायची. ही पक्षी होण्याची कल्पना येताच माझ्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला आणि मी विचार करू लागलो की मी पक्षी झालो तर किती मजा येईल. आणि थोड्याच वेळाने मी बघतो तर काय, मला 2 मोठी सुंदर अगदी मोरपिसांची रंगाची पंख आली होती. ती खूप सुंदर आणि मोठी पंख खूप आकर्षक दिसत होती आणि जशी ती पंख मी पसरवली तर मला माझ्या एखाद्या पक्षाप्रमाणे उडावे असे वाटले. मी माझी पंख हलवली आणि एक झेप घेतली. मला खूप आनंद झाला. हे पक्षी होणे मला खूप आल्हाददायक वाटलं. मग काय, माझ्या मनात आता एकच गोष्ट होती, ती म्हणजे आता काय करायचं, कुठे जायचं. मी जेव्हा ही ढगानं
ढगांकडे बघायचा तेव्हा मला नेहमी वाटायचं कसे असतील हे ढग, ढगावर जायला किती मजा येईल, पण मला काही तेव्हा ढगावर जाणे शक्य नव्हते. पण आता मला पंख आले आहेत, मी आता एक पक्षी झालो आहे. आता तर मी सहज ह्या ढगांवर जाऊ शकतो. पक्षी होण्याचे किती फायदे आहेत नाही का? आपल्याला घरातून बाहेर कुठे जायचं असेल तर विचार करावा लागतो, आणि घरातून पाठवले तरी बाहेर किती गर्दी असते, प्रवास करावा लागतो, किती कंटाळा येतो. पण आता तसे होणार नाही. जेव्हा वाटेल तेव्हा जिथे पाहिजे तिथे हे कुठल्याही गर्दीशिवाय उडून जाता येईल. कधी भूक लागली तर काही बनवायला किती वेळ लागतो आणि किती काम करायला लागते. पण पक्षी झाल्यानंतर काय, फक्त बाहेर निघायचं, एक झाड शोधायचं, मग काय झाडावर बसून पोटभर फळे खायची. कंटाळा आला की हवं त्या वेळ जागेत उडून जायचं आणि मजा करायची. वाटलं तर एखाद्या झाडावर मस्त झोप काढायची. अशा पद्धतीने मी पक्षी झालो तर काय करेल ही स्वप्न याच्यामधून सांगितली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पूर्ण इयत्ता 9वी कुमार भारती म्हणजे मराठीचा पूर्ण ऑनलाईन लेक्चर मध्ये आपण संपूर्ण वार्षिक परीक्षेची कृतीपत्रिका म्हणजे पेपर, प्रश्नपत्रिका म्हणजेच कृतीपत्रिका आपण पूर्ण सोडवलेली आहे. पूर्ण याबद्दल काही शंका असेल तर कमेंट्स मध्ये लिहा, आणि आणखी तुम्हाला या व्यतिरिक्त ऑनलाईन इतर विषयाचे सुद्धा द्वितीय सत्र परीक्षेचे ऑनलाईन लेक्चर्स मला या चॅनलवर पाहायला मिळतील. तेव्हा जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हा ऑनलाईन लेक्चर आवडल्यास इतर मित्रांना शेअर करा. आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.